स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल सुचित्राज होम किचनमध्ये। अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल। आजची रेसिपी आहे मुखवास। विड्याच्या पानांचे तांबूल देवीच्या नैवेद्यामध्ये ठेवतात। आजची रेसिपी आहे तांबूल। तांबूल बनवण्यासाठी इथे आपण विड्याची पाने स्वच्छ धुवून पुसून घेतली आहेत। पानांचे देठ काढून पानं बारीक अशी कात्रीच्या साहाय्याने चिरून घ्यायची आहेत। इथे तुम्ही पाहू शकता विड्याची पानं बारीक अशी चिरून घेतली आहेत। सर्व पानं छानशी बारीक चिरून घेतली आहेत। तांबूल बनवण्यासाठी कात पावडर घेतली आहे, चुना घेतला आहे, तसेच विलायची पावडर, लवंग बारीक कुटून घेतली आहे, बारीक चिरलेली सुपारी, किसून घेतलेले सुके खोबरे, सुके मेवे, तसेच तांबूलला थंडावा आणणारा अस्मान तारा आवडीप्रमाणे इथे बरेच साहित्य घेतले आहे। अर्धी वाटी धना डाळ, अर्धी वाटी बडीशेप, बडीशेपच्या गोळ्या, तसेच 2 ते 3 चमचे गुलकंद घेतला आहे। एका बाउलमध्ये चिरून घेतलेली विड्याची पानं टाकायची आहेत। अर्धी वाटी धना डाळ, अर्धी वाटी बडीशेप, तसेच बडीशेपच्या गोळ्या टाकल्या आहेत। इथे आपण खडीसाखर टाकली आहे। आवडीप्रमाणे सुके मेवे टाकले आहे, खजूर टाकले आहे, बारीक चिरून घेतलेले बदामाचे काप टाकले आहेत, बेदाणे टाकले आहेत, टूटी फ्रूटी टाकली आहे, बारीक चिरून घेतलेले सुपारीचे काप टाकले आहेत, लवंग बारीक कुटून घेतलेले ते टाकले आहे, बारीक कुटून घेतलेली कात टाकली आहे, चुना टाकला आहे, वेलची पावडर टाकली आहे, 2 ते 3 चमचे गुलकंद टाकले आहे। सर्व साहित्य एकसारखे छानसे मिक्स करून घेतले आहे। खाण्यासाठी तयार आहे तांबूल। आवडीप्रमाणे इथे किसून घेतलेले सुके खोबरे टाकले आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद।